यानंतर आपण थेट छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊयात। 3 इच्छुक उमेदवारांची समजूत काढण्यासाठी शहराध्यक्ष इकडे पोहोचलेले आहेत। पुन्हा एकदा या सगळ्यांना अश्रू अनावर झाले। बी फॉर्म पळवला गेला होता। कचरू भाऊ तिकीट दिलं होतं, कधी दिलं होतं कचरू भाऊ तिकीट? नवीन आलं त्यावेळेला मग काय झालं? मग काय नंतर संजय जोशी 4 वेळा तिकीट देत ना तुम्ही संजय जोशींना। अच्छा हा ताई तुमच्या मागचं काय आलं? कसं असतं ताई? नाही तुम्ही मागचं का घेऊन आले? म्हणजे 18 वर्षात तुम्ही असं बोलले नाही। नाही, हे आलेले बोलताय का बोल देता तुम्ही परत? नाही नाही आपण 1 मिनिट आला पाहिजे, 1 मिनिट काही होऊ पण असं म्हणजे तिकीट मी दिलं होतं म्हणून आता द्यायचं नाही। बघा तुम्ही समितीमध्ये असाल तर तुम्ही किती जणांना तिकीट द्याल? मग हे बघा माझ्यापेक्षा कॅपेबल महिलेला द्या ना तुम्ही। अनिता मानकापेचं मला काम दाखवा पक्षात। नाही नाही सोडलं पाहिजे। नाही नाही कसं काय किती वर्ष काम करायचं? नाही नाही कसं काय ज्येष्ठांवर? नाही नाही मला माझ्यापेक्षा कॅपेबल महिला दाखवा माझ्या जागेवर दिलेलं, मग मी भाग्यगर की दिव्याताई तुम्ही मान्य करत असाल तुम्ही 2010 चं तिकीट बोलला पाहिजे, तुम्ही ज्येष्ठांशी बोलला पाहिजे। तुम्ही अशा मी आली होती बोलायला, माझी चुकी नाहीये, मी आली होती बोलायला, त्यांनी दरवाजा उघडला नाही, बोलायला आली होती मी। हे पक्षाची प्रतिमा डागाळणारी गोष्ट नाही नाही असू दे ना, शिस्तबद्ध फक्त आम्हीच करायचं का? तुम्ही वरिष्ठांनी नाही शिस्त पाळायची का? तुम्ही पहिली शिस्त मोडली। तुम्ही आज दाखवा वार्डात माझ्या नावावर शिक्कामोर्तब होता, तुम्ही उलट मला अगोदरच सांगायला पाहिजे होतं दिव्याताई। तुम्ही कसं काय? शेवटची संधी नसते ताई, कधी कधी देणार तुम्ही? मागच्या वेळेस डावलला, आता डावलला, शेवटची संधी नसते। आपला पक्ष आहे, आपण सत्तेत येत आहे। 1 मिनिट सर मी तुम्हाला एकच विनंती करते, मला कोणतं पद आहे आता? ताई ते कोणतंही ते आपल्या भरोसा नाही, आपण बसून करायला कधी 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 म्हणजे जाहीर होऊन जवळपास 6 महिने झाले। आपण आज पूर्ण राज्यभर मी माधुरी ताई होत्या तेव्हापासून अध्यक्षपद मागते, शहराध्यक्ष माधुरी ताई होत्या तेव्हा म्हणे तुम्ही सिनियर नाहीये, त्या सिनियर आहे तुमच्यापेक्षा, ठीक आहे। तुम्ही नंतर 5 महिला दिल्या, तुम्ही अध्यक्षपद देत नाही, तुम्ही तिकीट देत नाही, नाही हे चुकीचं आहे तुमचं। आणि मागचं घेऊन यायचं, तुम्ही संजय जोशी 4 वेळा नगरसेवक होता, त्यांचं पण तिकीट तुम्ही थांबवायला पाहिजे होतं। निर्णय प्रत्येकाला नाही 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 आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नाही, मला एक उत्तर द्या तुम्ही, फक्त एकच उत्तर अपेक्षित आहे। माझ्यापेक्षा माझी मैत्रीण आली असते ना, मी एकही शब्द बोलली नसती, कोणी आलं असतं। नाही नाही अनिता मानकापे, अनिता किशोर मानकापे इथं सदस्य आहे की नाही ही लेडीज कोणी पाहिली का? सांगताय का साध्या कार्यकर्त्याला? तुमच्या बोलण्यात साधा कार्यकर्ता आहे ना तो। हा मग साध्या कार्यकर्त्याला आपण प्रतिनिधित्व देतोय हे तुम्ही मान्य करताय? कशाला मान्य करतायत? कस काय नसताना? तुम्ही भाषणात हे पण म्हटले होते, कोणत्याही कार्य जिथे लेडीज जागा सुटली असेल कोणत्याही कार्यकर्त्याच्या बायकांना तिकीट दिली जाते, हा पण तुमचा शब्द आहे ना? नाही नाही मला मी काय बोलते, माझं पण उत्तर द्या तुम्ही। तुम्ही बोललेत ना की काही पुरुष कार्यकर्त्याच्या जागेवर म्हणजे महिलांच्या जागेवर पुरुष कार्यकर्त्याच्या बायकांना तिकीट दिली जाणार, हा पण तुमचा शब्द आहे। अशा पद्धतीने आपण वागू नये। आपण माझ्यापेक्षा कॅपेबल महिला राहिली असती ना, मी सरळ माघार घेतली असती। याच्यापेक्षा माझी एखादी पण मैत्रीण राहिली असती, मी माघार घेतली असती। अनिता किशोर मानकापे कोण आहे? कोण आहे? निर्णय ज्येष्ठ सदस्य पण नाहीये, त्यामुळे आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे। आपण एकत्र मी आली होती ना बोलायला, माझी काही चुकी विचारा मीडिया समोर, मी आली होती बोलायला, यांनी दरवाजा बंद केला, यांनी पोलीस बोलवले, त्या क्षणाला उत्तर पोलीस बोलवले। असं जर तुमचा हट्ट असेल तर त्या क्षणाला अरे मी काय क्रिमिनल नव्हती, त्यांनी दरवाजा का बंद केला मला बघून? मी क्रिमिनल नव्हती दादा। बरं का काय माहितीये का, आता समजा संजय दादा चौधरी ठीक आहे, ते आपल्या पक्षाचे मला रात्रीपासून माझं पोट दुखतंय, माझी छाती दुखते, जुने कार्यकर्ते आहेत, म्हणजे एवढं 18 वर्ष राबून आम्हाला उपोषण करायची पाळी येते, ही फार मोठी गोष्ट आहे ही। 18 वर्ष म्हणजे आंदोलन पण आम्ही केसेस घेतलेल्या आहेत। अरे मला त्रास होतोच आहे कालपासून, थोडं हळू बोला, होतच आहे दादा। मी काय म्हणते, संजय चौधरी भाऊ आपल्या भाजप परिवारातली एक व्यक्ती आहे, परंतु त्यांची महिला सरकारी कर्मचारी आहे, त्यांची संस्था आहे, त्या शिक्षिका आहे, त्या घरी त्यांना 1 लाख रुपये पगार येतो, 80-90 रुपये पगार आहे, तरीसुद्धा तिथे माझं नाव फायनल झालेलं असताना तुम्ही त्या महिलेला राजीनामा द्यायला लावला। तर घरची संस्था आहे म्हणजे बॅकडेटला राजीनामा होणार, तो तुम्ही त्या महिलेला राजीनामा देऊन माझ्या जागेवरती तिकीट दिलं, असं का केलं तुम्ही? भाऊ आहे, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपला पक्ष म्हणून आपला नाही पक्ष म्हणून 18 वर्ष थांबलो आम्ही। दिव्याताई ऐका ना जरा तुम्ही। दिव्याताई असा अकांड तांडव आपण पक्षाची प्रतिमा डागाळण्यासाठी व्यक्ती म्हणून करणं हे योग्य नाहीये ताई। दादा आम्ही आमच्या हक्कासाठी भांडतो आहे, आम्ही पक्षाची प्रतिमा कुठे डागाळत नाही, आम्ही आजपर्यंत पक्षामध्ये प्रामाणिकपणे आणि आम्ही गेल्या महिनाभरापासून तुम्हीच आम्हाला सांगितलं प्रभागामध्ये फिरा,
आम्ही एक एक घर पिंचून काढणं आम्ही प्रभागामध्ये. नाही पक्षाला धक्का देत नाही. दादा ऐका ना, तुम्ही आता अध्यक्ष आपल्याला झाले, पक्ष प्रथम आहे. ऐका ना, तुम्ही आता अध्यक्ष झाले, पण जेव्हापासून संजय केणेकर अध्यक्ष होते तेव्हापासून माझं महिला मोर्चा अध्यक्षाने दोनदा नाव आलेलं, दोनदा मला डावललं गेलेलं आहे. कशासाठी? म्हणजे साधं पदाधिकारी करायचं तरी डावललं जातं शहरामध्ये. आपण एक कोर टीम सोबत बसून बोलू. नाही आमची हे बघा दादा, आमची एवढीच इच्छा आहे, माझी विनंती आहे तुम्हाला, आमची एवढीच विनंती आहे की आमच्या जागेवर ज्यांना उमेदवारी दिली नाही, माझं 2 मिनिटं ऐकताय का तुम्ही? हे पदाच्या टायमाला सुद्धा हेच केलेलं आहे आणि आता सुद्धा हेच करत आहे. पद देताना सुद्धा नेते मंडळी हातून हात काढून घेतात. माधव हे घेऊन जा. शितोळे सर हे घेऊन जा ना. माधव चितोडे सर एक सेकंड थांबा ना. तुमची तुम्ही चर्चा झाली काय काढण्याचा प्रयत्न केला. हॅलो नाही मी एकच मिनिट माझ्या काय थांबा सर एक मिनिट. कितना लाइट हार्ड करे यार, लाइट तो कम करना संतोष. सुमित लाईव्ह ॲप चालू कर. सुमित बोला सर. समजूत काढण्याचा प्रयत्न. मी माझ्या कार्यकर्त्या भगिनी आहेत, मी त्यांचा पालक आहे. मी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पक्ष शिस्त म्हणून पक्षाच्या प्रतिमेला काही धक्का लागणार नाही असं त्यांचं वागणं असलं पाहिजे. त्यांचा हट्ट कालपर्यंत मी समजू शकत होतो. आम्ही त्यांना समजून सांगतोय, पण त्यांनी मला वाटतं त्या एकत्र बसून विचार करून त्या थांबतील. आमचे नेते माननीय एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.